नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला अशा काळातील गोष्ट सांगणार आहे जेव्हा युरोपमध्ये ब्लॅक डेथ म्हणजेच प्लेगने थैमान घातलं होतं. लोक देवाकडे जीव वाचवायची प्रार्थना करत होते, पण काही लोक असेही होते जे या संकटातही संधी शोधत होते. या चित्रपटात आपण पाहणार आहोत काही अतृप्त सिस्टर्स, एक रांगडा हिरो आणि एक राजकन्या, जिला प्रेम आणि लग्न दोन्ही एकाच वेळी हवं आहे. ही कथा सुरू होते इटलीच्या रिपब्लिक ऑफ फ्लोरेन्समधून. येथे आपल्याला भेटतो जस्टिन पेंटर. हा माणूस रंगब्रश आणि भिंती यांच्याशी खेळणारा, पण त्याचा भूतकाळ फार स्वच्छ नाही. त्याचे वडील चोर होते आणि साहजिकच पोरालाही वाटायचं आपणही चोरच बनू. पण त्या काळात चोरी केली तर हात कापले जायचे. हात गेले तर चोरी कशी करणार? म्हणून या शहाण्या माणसाने चोरी सोडली आणि पेंटिंग पकडलं. आयुष्य वाचवण्यासाठी करिअर बदलणारा हा पहिला कलाकार नव्हता, पण नंतर जे घडलं ते मात्र कुठल्याही आर्ट स्कूलमध्ये शिकवत नाहीत. चित्रकलेचं काम पूर्ण झाल्यावर तो पैसे घ्यायला फादरकडे जातो. पण जेव्हा पगार मागायची वेळ आली तेव्हा त्याला कळलं की जुना फादर तर प्लेगमुळे स्वर्गवासी झालाय. आता पोट भरायला मजुरी तर हवीच, म्हणून पठ्ठ्याने आयडिया लढवली. मेलेल्या फादरचे कपडे चढवले आणि स्वतःच बनावट फादर झाला. आता खरी मजा येईल, कारण कन्फेशन बॉक्समध्ये सुंदर तरुणी आपले पाप सांगायला येतील आणि मी त्यांना आशीर्वाद रूपाने काय देईन हे फक्त मलाच माहिती आहे. असा विचार करून तो कामाला लागला. दुसरीकडे आपल्याला भेटतो कथेचा रांगडा नायक लॉरेन्झो. चेहऱ्यावर चलाखी, डोळ्यांत आत्मविश्वास आणि नशिबात गोंधळ. हा साहेब जुगार खेळतो आणि जर्बिनो नावाच्या एका सरदाराला जुगारात हरवतो. जर्बिनो म्हणजे अहंकाराचा पुतळा. हार ती त्याच्या शब्दकोशात नाही. लॉरेन्झोकडून हार पत्करणं त्याच्या जीवावर आलं होतं. त्यामुळे जुगार हरल्यानंतर तो एकच निर्णय घेतो, हा मुलगा जिवंत राहता कामा नये. चवताळलेला जर्बिनो आपल्या सैनिकांना ओरडला, त्याला पकडून आणा. मला त्याच्या शरीराचे असे हाल करायचेत की त्याला बसताही येणार नाही. लॉरेन्झोला जेव्हा हे कळतं तेव्हा तो धावत सुटतो. सरदाराचे लोक मागे आणि लॉरेन्झो पुढे. कसाबसा तो आपल्या गावात पोहोचतो. तेथे त्याला त्याचा मित्र घोडा आणून देतो आणि मित्र त्याला सरळ सांगतात, जर जर्मिनोच्या हातात सापडलास तर तुझी अंतिम यात्रा थेट निघेल. त्यामुळे लॉरेन्झो घोड्यावर बसतो आणि गाव सोडतो. यानंतर कथेत एंट्री होते पिंपेनिया नावाच्या तरुणीची. ती त्या शहराची राजकन्या असते. काही दिवसांपूर्वीच प्लेगमुळे तिच्या आईवडिलांचा मृत्यू झालेला असतो. राजा आणि राणी दोघेही गेल्यामुळे आता पिंपेनिया एकटीच राज्याची वारसदार उरलेली असते. ही एकटेपणाची वेळ तिच्यासाठी फार कठीण होती. अशाच वेळी जर्बिनो तिथे येतो. त्याची पिंपेनियावर फारच वाईट नजर असते. तो तिला म्हणतो, स्वतःला एकटी समजू नकोस, मी आहे ना तुझी काळजी घ्यायला. पिंपेनिया शांतपणे उत्तर देते, मी अजिबात एकटी नाही. लवकरच माझं रशियाचा राजकुमार अलेक्झांड्रोशी लग्न होणार आहे. मृत्यूपूर्वी राजाने पिंपेनियाचं लग्न अलेक्झांड्रोशी लावून देण्याचे वचन दिलेलं असतं. हे ऐकून जर्बिनो चिडतो, कारण तो स्वतः पिंपेनियाशी लग्न करू इच्छित असतो. त्यामुळे तो खोटं बोलायला सुरुवात करतो. तो पिंपेनियाला सांगतो की तिच्या वडिलांवर खूप कर्ज होतं आणि त्यानेच राजाला मदत केली होती. त्यामुळे राजाने तिचं लग्न आपल्याशी लावून देण्याचे वचन दिले होते. पिंपेनियाला जर्बिनोसारख्या वाळलेल्या लाकडासोबत आयुष्य घालवायचं नव्हतं. पिंपेनियाचा या गोष्टीवर विश्वास बसत नाही, पण ती वाद न घालता तिथून निघून जाते. लॉरेन्झो आपला जीव वाचवण्यासाठी घोड्यावर स्वार होऊन पळत असतो. रस्त्यात त्याला एक माणूस भेटतो जो एका मृतदेहाला घेऊन जात असतो. चौकशी केल्यावर लॉरेन्झोला समजते की तो मृतदेह जवळच्याच एका कॉन्व्हेंट जिथे नन्स राहतात तेथील मायाचा आहे. लॉरेन्झो विचारतो की त्याला तिथे नोकरी मिळेल का? त्यावर तो माणूस सांगतो की तिथे फक्त मुक्या बहिऱ्या माणसालाच नोकरी दिली जाते, जेणेकरून तो तिथल्या नन्सच्या खासगी गोष्टी कोणाला सांगू शकणार नाही. हे ऐकून लॉरेन्झोच्या डोक्यात बल्ब नाही, थेट हॅलोजन पेटतो. लॉरेन्झोला ही एक नामी संधी वाटते. तो विचार करतो, जर मी या माळ्याच्या जागी काम केलं तर मला लपायलाही जागा मिळेल आणि कोणी संशयही घेणार नाही. जर्बिनोच्या माणसांना चकवा देण्यासाठी लॉरेन्झो झाडावर चढतो, पण नशिबाला काहीतरी वेगळंच मंजूर असतं. तो ज्या फांदीवर बसलेला असतो ती अचानकपणे तुटते आणि लॉरेन्झो थेट उंचावरून खाली कोसळतो. जोरात आपटल्यामुळे तो तिथेच बेशुद्ध पडतो. तेवढ्यात कॉन्व्हेंटमधील काही सुंदर नन्स तिथून जात असतात. हे कॉन्व्हेंट दिसायला जितकं पवित्र होतं, आतली परिस्थिती तितकीच गरम होती. तिथल्या नन्स फक्त प्रार्थनेत मग्न असायच्या असा लोकांचा समज होता, पण प्रत्यक्षात त्यांना एका खऱ्या पुरुषाच्या स्पर्शाची ओढ होती. अशातच आपला लॉरेन्झो तिथे बेशुद्ध पडला होता. दुसऱ्या क्षणी आपण पाहतो की लॉरेन्झो कॉन्व्हेंटमध्ये पडून असतो. आत दोन सुंदर नन्स अलेसेंड्रा आणि फर्नांडा त्याला पाहत असतात. नन्स तर लॉरेन्झोच्या शरीरयष्टीवर इतक्या फिदा झाल्या की त्या त्याच्या जखमा तपासण्याच्या बहाण्याने त्याचे कपडेच उतरवू लागल्या. त्या त्याच्याकडे चावटपणे पाहू लागतात, त्या त्याला हात लावतात आणि किस करतात. लॉरेन्झो पूर्ण शुद्धीत आलेला असतो.
पण तरीही तो नाटक करत शांत पडून राहतो आणि आतल्या आत सगळं एन्जॉय करत असतो. हे सगळं सुरू असतानाच मदर सिस्टर तिथे येते. ती नन्सना लॉरेन्झोबद्दल विचारते. त्या तिला सांगतात की हा मुलगा मुका आणि बहिरा वाटतो. प्रत्यक्षात त्या दोघींना लॉरेन्झो आवडू लागलेला असतो. म्हणूनच त्यांनी त्याला चर्चमध्येच ठेवायचं ठरवलेलं असतं आणि घाईघाईत त्याला मुका बहिरा असल्याचं सांगून टाकतात. हे ऐकून मदर सिस्टरही खुश होते. ती म्हणते, खूपच छान झालं. एक गेला आणि दुसरा मिळाला. आता त्या सगळ्यांच्या गरजा पूर्ण होतील. लॉरेन्झो हे सगळं ऐकत असतो आणि त्याला पूर्ण कल्पना येते की या सगळ्या नन्सातून किती तहानलेल्या आहेत. त्याला कळतं की इथे राहणं म्हणजे मजेची हमखास सोय आहे. पूर्वीचा माळीही याच कारणासाठी ठेवलेला होता. दुसरीकडे नन्स लॉरेन्झोचे कपडे काढतात, त्याला अंघोळ घालतात आणि स्वतःचेही कपडे उतरवतात. त्यानंतर त्या लॉरेन्झोसोबत जवळीक साधतात. हळूहळू लॉरेन्झो दिवसा बागकाम करू लागतो आणि रात्री एकामागोमाग एक नन्ससोबत वेळ घालवतो. या सगळ्यात नन्ससोबतच लॉरेन्झोही पुरेपूर मजा घेत असतो. इकडे पिंपेनिया आपल्या मैत्रिणी एलिसा आणि सिमोनाला जर्बिनोपासून स्वतःची कशी सुटका करावी यासाठी चर्चमध्ये बोलावते. तिथे एलिसा आणि सिमोनाचे बॉयफ्रेंड पण असतात. तिच्या मैत्रिणी तिला सल्ला देतात की तिने जवळच्या एका कॉन्व्हेंटमध्ये नन बनून लपावं. योगायोग असा की तेच ते कॉन्व्हेंट असतं जिथे लॉरेन्झो सकाळ संध्याकाळ सेवेत असतो. पण तेवढ्यात तिथे जर्बिनो येतो आणि त्यांना धमकावतो. पण जस्टिन फादर हे वरून पाहतो आणि जर्बिनोला इशारा देतो किंवा चर्चमध्ये हे धंदे चालतील नाही. नंतर ते सगळे तेथून निघून जातात. बाहेर एलिसा आणि सिमोना ठरवतात की आपण पिंपेनिया सोबतच तिच्या मागे जाऊ. पुढे आपण पाहतो एलिसा, सिमोना आणि त्यांचे बॉयफ्रेंड घोडा गाडीत जात असतात. तेव्हा तेथे 2 मुली येतात. त्या बोरिस आणि विनाडला विचित्र इशारे करायला लागतात. हे दोघे पण त्यांच्या मागे एका गोठ्यात जातात. तेथे त्या दोघींनी त्यांना गाईचे दूध काढून देण्यासाठी बोलवलं असतं. पण या दोघांनी कधी हे काम केलेलं नव्हतं. म्हणून त्या दोघी या दोघांना दूध काढणं शिकवू लागतात. पण नंतर त्या दोघी या दोघांचीच मलाई काढण्यास सुरुवात करतात. त्या दोघांना पण यात मजा यायला लागते. तेवढ्यात तिथे सिमोना येते आणि या दोघांना झापत वापस घेऊन जाते. सिमोनाचा बॉयफ्रेंड त्यामुळे नाराज होतो. त्याला वाटते हे स्वतः तर मला हात लावू देत नाही आणि कोणी मला हात लावला तर तेही हिला आवडत नाही. त्यामुळे सिमोना त्याची नाराजी दूर करण्यासाठी त्याची चांगली मसाज करून देते. तेव्हा कुठे तो शांत होतो. काही दिवसांनी रशियाचा राजकुमार अलेक्झांड्रो राजवाड्यात येतो पिंपेनियाशी लग्न करण्यासाठी. पण पिंपेनिया कुठे आहे हे त्याला माहीत नसतं. तिथे त्याला जर्बिनो भेटतो. पिंपेनियावरून अलेक्झांड्रो आणि जर्बिनोमध्ये वाद होतो. दोघांनाही पिंपेनियाच हवी असते. नंतर अलेक्झांड्रोला बाहेर एक माणूस सांगतो की पिंपेनिया जवळच्या कॉन्व्हेंटमध्ये नन बनून लपली आहे. तो लगेच त्या दिशेने निघतो. पिंपेनिया नन बनून त्या चर्चमध्ये येते. कॉन्व्हेंटमध्ये आल्यावर पिंपेनियाची भेट लॉरेन्झोशी होते. लॉरेन्झोला ती एक साधी नन वाटते आणि पिंपेनियाला वाटते की लॉरेन्झो खरोखरच मुका बहिरा आहे. पण हळूहळू तिला लॉरेन्झो आवडू लागतो. तिथे राहायला लागल्यावर ती पाहते की इतर नन्स लॉरेन्झोसोबत कशा प्रकारे मस्ती करत आहेत. तिचं मनही थोडंसं ढवळून निघतं. लॉरेन्झो तिला आवडू लागला होता, पण तिचं लग्न अलेक्झांड्रोशी ठरलेलं असल्यामुळे ती स्वतःला थांबवते. इथे आपण पाहतो की चर्चमध्ये 3 नन्स लॉरेन्झोला नीट अंघोळ घालतात. त्याला एका खोलीकडे घेऊन जातात. दार उघडते आणि आपण पाहतो ते काय, चर्चमधील मुख्य नन. त्या रात्री त्याची ड्युटी मुख्य ननकडे लागलेली असते. त्यानंतर ती त्याच्यासोबत मनसोक्त वेळ घालवते. मात्र हे सगळं पिंपेनियाला अजिबात आवडत नाही. तिचा राग अनावर होतो. दुसऱ्या दिवशी पिंपेनिया बागेत जाते. तेव्हा तिला लॉरेन्झो गाणं गाताना ऐकू येतो. त्याला गाताना पाहून ती खूप आनंदी होते, कारण ज्या माणसाला ती पसंत करत होती तो मुका आणि बहिरा नाही हे तिला समजतं. त्यानंतर ती लॉरेन्झोकडे जाते आणि त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधते. लॉरेन्झोला हे सगळं थोडंसं विचित्र वाटतं, पण त्याचवेळी ते त्याला आवडतं. तो मनात विचार करतो की ही नन वेगळीच आहे. पण पिंपेनिया त्याला फक्त किस देते आणि सांगते की ती त्याच्यासोबत जवळीक साधेल, पण लग्नानंतरचं, कारण ती त्याच्यावर प्रेम करते. पिंपेनियाचे हे शब्द ऐकून लॉरेन्झो फार आनंदी होतो. तो विचार करतो की चला, इथे कुणीतरी आहे जी माझ्यावर खरं प्रेम करते. दुसऱ्या दिवशी पिंपेनिया मुख्य ननकडे जाते आणि तिला लॉरेन्झोची संपूर्ण सत्यता सांगते. ती स्पष्ट करते की लॉरेन्झो मुका किंवा बहिरा नाही, तर तो तसं नाटक करत आहे, कारण तिने त्याला बागेत गाणं गाताना पाहिलं आहे. हे ऐकून मुख्य नन प्रचंड चिडते आणि आपले गुपित उघड होईल या भीतीने मदर लॉरेन्झोला कॉन्व्हेंटमधून हाकलून देते. त्यानंतर पिंपेनियाही कॉन्व्हेंट सोडते आणि आपल्या राजवाड्याकडे निघत असते. तेव्हा लॉरेन्झो तिला विनंती करतो की मला देखील सोबत घेऊन चल, कारण माझं स्वतःच घर नाही. ही गोष्ट ऐकून पिंपेनिया आनंदी होते, कारण तीही मनातून तेच इच्छित होती.
त्यामुळे ती लॉरेन्झोला आपल्यासोबत घेऊन जाते. पुढे आपण पाहतो की रशियाचा राजकुमार अलेक्झांड्रो त्या कॉन्व्हेंटच्या दिशेने येत असतो. पण त्याने कधीच पिंपेनियाला पाहिलेलं नसतं. वाटेत त्याला अंघोळ करत असलेल्या पिंपेनियाची मैत्रीण एलिसा भेटते. ती त्याच्याशी बोलायला लागते आणि सांगते की तू मला खूप आवडला आहेस आणि मला तुझ्यासोबत राहायचे आहे. अलेक्झांड्रो तिला स्पष्ट सांगतो की त्याचं लग्न पिंपेनियासोबत ठरलेलं आहे आणि तो हे सगळं फक्त तिच्यासोबतच करेल. हे ऐकून एलिसाला वाटतं की हा राजकुमार तर खूपच श्रीमंत आणि देखणा आहे, मग आपणच पिंपेनिया का बनू नये. ती अलेक्झांड्रोला म्हणते की तू माझ्यासाठीच इथे आला आहेस, मीच राजकुमारी आहे. बिचारा राजकुमार तिचं हे बोलणं खरं आहे असे समजतो. त्याने एलिसालाच खरी राजकुमारी मानलं आणि त्यांच्यात रोमांस सुरू झाला. दुसरीकडे पिंपेनिया आणि लॉरेन्झो आपल्या शहरात पोहोचतात. ते दोघे जिथे पिंपेनिया आणि अलेक्झांड्रोचं लग्न होणार असते तिथे फिरत असतात. पिंपेनिया लॉरेन्झोला प्रश्न करते की तू कधी कोणावर प्रेम केलं आहेस का. लॉरेन्झो तिला सांगतो मला एक नन आवडते, पण मी तिचा चेहरा पाहिलेला नाही आहे. पिंपेनिया विचार करते की लॉरेन्झोला एक किस देऊन तीच ती नन आहे हे सांगावं. पण तेवढ्यात जर्बिनो तिथे येतो. हे पाहून लॉरेन्झोला खूप राग येतो. तो जर्बिनोला राजकुमारीचा पाठलाग सोडायला सांगतो. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार भांडण सुरू होतं. जर्बिनो लॉरेन्झोवर भारी पडतो. जर्बिनो जेव्हा लॉरेन्झोला मारायला धावतो तेव्हा पिंपेनियामध्ये पडते आणि सांगते की ठीक आहे, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, पण तू त्याला मारू नकोस आणि सोडून दे. त्यानंतर जर्बिनो लॉरेन्झोला तुरुंगात टाकतो. पिंपेनिया पुन्हा अट घालते की जर तू लॉरेन्झोला सोडशील तरच मी तुझ्याशी लग्न करेन. सुरुवातीला जर्बिनोला राग येतो, पण पिंपेनियाशी लग्न करण्याची त्याची इच्छा असल्यामुळे तो शेवटी लॉरेन्झोला मुक्त करतो. बेचारा लॉरेन्झो शहर सोडून निघून जातो. इकडे जर्बिनो आणि पिंपेनिया चर्चमध्ये फादरला भेटायला येतात. तिथे आपला लाडका नकली फादर जस्टिन बसला होता. तिथे पिंपेनिया जस्टिनला सांगते की लग्न काहीही करून लांबणीवर टाकायचं. तिकडे जर्बिनोचे माणसं लॉरेन्झोला जंगलातून घेऊन जात असतात. ते त्याला म्हणतात जा तुला सोडलं. पण त्यांचा प्लॅन लॉरेन्झोला मारण्याचा असतो. हे सगळं लॉरेन्झोला आधीच कळतं. तसाच तो मागे वळून त्यांना चित्त पाडतो. तेवढ्यात तेथून अलेक्झांड्रो जात असतो. तो लॉरेन्झोला राजवाड्याकडे जाण्याचा रस्ता विचारतो आणि सांगतो की तो रशियाचा राजकुमार अलेक्झांड्रो आहे. लॉरेन्झोला माहीत असते की पिंपेनियाचं लग्न याच्याशीच होणार आहे. पण राजवाड्यात तर जर्बिनो जबरदस्तीने पिंपेनियाशी लग्न करणार आहे. म्हणजे आता अलेक्झांड्रो आणि जर्बिनोचा एकमेकांशी सामना होणार. तो विचार करतो की आपण पिंपेनिया आणि अलेक्झांड्रोची मदत करायला हवी. हा विचार करून तो सुद्धा अलेक्झांड्रोच्या मागोमाग शहराकडे धावत सुटतो. तिकडे जेव्हा जर्बिनो लग्नासाठी उभा राहिला तेव्हा जस्टिन ओरडला, थांब, तुझे नखं घाणेरडी आहेत. देवाला घाणेरडी नखं आवडत नाहीत. आधी हात धुवून ये, मगच तिचा हात तुझ्या हातात देईन. जर्बिनो चिडला, पण जस्टिनने त्याला अशा काही धार्मिक नियमांत अडकवलं की जर्बिनोला कळेना की हा फादर आहे की फॅमिली डॉक्टर. शेवटी तो फादरला धाक दाखवत लग्न सुरू करण्यास सांगतो. इतक्यात अलेक्झांड्रो तिथे पोहोचतो. अलेक्झांड्रोने जर्बिनोला आव्हान दिलं. अलेक्झांड्रो आपली बंदूक काढतो आणि जर्बिनोवर गोळी चालवतो, पण त्याचा नेम चुकतो. त्याचवेळी लॉरेन्झो देखील तिथे पोहोचतो. जर्बिनो आणि लॉरेन्झोमध्ये जोरदार हाणामारी होते. अलेक्झांड्रो आणि लॉरेन्झो मिळून जर्बिनोच्या माणसांशी लढतात आणि अखेरीस जर्बिनो आणि त्याच्या लोकांचा पराभव करतात. शेवटी लॉरेन्झो जर्बिनोला उचलून राजवाड्याच्या विहिरीत फेकून देतो. जर्बिनोचा तिथेच गेम ओव्हर होतो. त्यानंतर पिंपेनिया अलेक्झांड्रो जवळ येते आणि सांगते की मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. हे ऐकून अलेक्झांड्रो गोंधळून जातो, कारण थोड्याच वेळापूर्वी पिंपेनियाने त्याला लग्नाचं वचन दिलं होतं. मग पिंपेनिया आपला चेहरा उघड करते. अलेक्झांड्रो तिला सांगतो की तू पिंपेनिया नाहीस. तो म्हणतो तू तर ती मुलगी नाही जिच्यासोबत मी मगाशी तलावात मज्जा केली. मला तर तीच पिंपेनिया हवी आहे. तेवढ्यात एलिसा तिथे येते, जिला अलेक्झांड्रो पिंपेनिया समजत होता. तिला पाहून अलेक्झांड्रो आनंदी होतो आणि म्हणतो की हीच खरी पिंपेनिया आहे आणि मी हिच्याशीच लग्न करणार. इकडे लॉरेन्झो पण निघणार असतो. तेवढ्यात पिंपेनिया त्याला थांबवते आणि आपल्या प्रेमाची कबुली देते. पण लॉरेन्झो सांगतो की तो एका ननवर प्रेम करतो, जी जवळच्या चर्चमध्ये राहते आणि जिला त्याच्याशी लग्न करायचं आहे. हे ऐकून पिंपेनिया खूप आनंदी होते आणि तिला समजतं की तो तिच्याच बद्दल बोलतो आहे. मग पिंपेनिया हसते आणि पुन्हा एकदा त्याचे डोळे मिटून त्याला तोच स्पर्श देते. तेव्हा लॉरेन्झोला समजतं की ज्या ननबद्दल तो बोलत होता ती पिंपेनियाच होती. शेवटी ही सगळी जोडपी एकमेकांसोबत आनंदी होतात आणि अशा प्रकारे प्लेगच्या सावटाखाली सुरू झालेली ही विचित्र, विनोदी आणि रसिक प्रेमकथा सुखांत संपते. तर मित्रांनो, कशी वाटली ही कथा? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच भन्नाट मूव्ही एक्सप्लेनेशनसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत.